हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज सकाळी खिडकीतून बाहेर पाहिलं तर पाऊस सुरू होता. मग वाटलं आज नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवूया, म्हणून मस्त गरमागरम ढोकळ्याचा नाश्ता केला. त्यानंतर निवांतपणे दुपारचे जेवण बनवलं आणि जेवत जेवत एक छानसा चित्रपटही पाहिला. कारण रोज नेहमीच्या कार्टून पाहण्याच्या हट्टामुळे घरात कुणालाच टीव्हीवर आपल्या आवडीचं काही पाहायला मिळत नाही. आज मात्र ती संधी मिळाली होती. जेवण झाल्यावर मोकळ्या वेळेत देवपूजेच्या वातीही बनवून घेतल्या आणि सोबत चित्रपटही पाहत राहिले. बाहेर पाहिलं तर सकाळपासून सुरू असलेला पाऊस अजूनही तसाच बरसत होता. मग आईने गरमागरम भाजलेले चणे करून दिले. जसा पाऊस आणि भजी हा कॉम्बिनेशन कधीच फेल होत नाही, तसंच पाऊस आणि भाजलेले चणे हा एक आमच्या आवडीचा कॉम्बिनेशन आहे. संध्याकाळी शेवटी पावसाने थोडी विश्रांती घेतली. मग मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवला आणि गरमागरम चहाचा आनंद घेतला. आमच्या घरी सकाळ असो किंवा रात्र, नेहमीच्या छोट्या छोट्या खोड्यांमुळे बेसिनजवळ हात धुवायची फेरी कायम सुरूच असते. रात्री तिचा अभ्यास करून घेतला, पण कुठल्याही गोष्टीचा कंटाळा आला की ही बाई लगेच लाडलोबा आणि गोड बोलून कोणतीही गोष्ट सहज टाळायचा प्रयत्न करते. आज तर आमच्या दोघींचं खूपच छान बॉन्डिंग झालं आणि खूप प्रेमळ क्षण एकत्र घालवले. तर आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि नेहमीप्रमाणे हसत राहा.